नमस्कार मित्रांनो, रिच माइंड रिसेट यूट्यूब मंचावर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर आपण यावरती एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, सध्याच्या या परिस्थितीमध्ये म्हणजे जागतिक लेवलचं जे काही पॉलिटिकल चालू आहे, जिओ पॉलिटिकल आणि भारतामधली जी परिस्थिती आहे, भारतामध्ये जे प्रसंग उद्भवत आहेत, प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगार लोकांना मिळत नाहीत, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. या अशा परिस्थितीमध्ये आपण एस-आय-पी करावी की नाही असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू. प्रचंड महागाईच्या या सध्याच्या युगामध्ये आपण एस-आय-पी करायला हवी की नाही? मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, असे प्रसंग आपल्या भारतावरती किंवा जागतिक लेवलवरती पहिल्यांदा आलेले नाही आहेत. याच्या अगोदरसुद्धा असे प्रसंग खूप आलेले आहेत आणि आपण मागे करोना काळसुद्धा बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर वाढलेलं मार्केटसुद्धा बघितलेलं आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही तुमचं जे गोल आहे, तुमचं ध्येय आहे, या ध्येयानुसार तुम्ही एस-आय-पी ही केलीच पाहिजे. जर एस-आय-पी केली नाही तर तुमचं वेल्थ क्रिएट होणार नाही. एस-आय-पी एक असं टूल आहे, एक असं सोन्याची अंडी देणारं कोंबडी आहे की ज्याच्यामधून तुम्हाला वर्षानुवर्ष सातत्यानं जर एस-आय-पी करत राहिलात तर एस-आय-पी ही बनतेच. मग एस-आय-पी करावी की नाही हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे. मग एस-आय-पी करण्यासाठी आपण योग्य वेळ कोणती हा विचार न करता आपण जेवढ्या लवकर आपल्याला एस-आय-पी सुरू करता येईल तेवढ्या लवकर एस-आय-पी ही सुरू केलेली असली तर आपलं येणाऱ्या काळामध्ये एस-आय-पी ही चांगलं वेल्थ क्रिएट करून देऊ शकते. मग एस-आय-पीमध्ये जर तुम्हाला सर्वसामान्य लोकांना वाटतं की पैसे टाकलं की पैसे लगेच बनावे, पण मित्रांनो तशी गोष्ट नाही आहे. एस-आय-पी ही सर्वसाधारण लोकांसाठी किंवा जे कोणी लोकं त्यामध्ये पैसे गुंतवतील त्या लोकांना खूप मोठं ध्येय लागतं आणि त्याचबरोबर त्यामध्ये पेशन्स लागतं. खूप दिवस त्यामध्ये टिकून राहण्याची क्षमता असली पाहिजे. कारण 5 वर्षामध्ये एस-आय-पीमध्ये तुम्हाला हवं तसं रिटर्न दिसत नाही. जर तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची असेल तर तुम्हाला दीर्घ गुंतवणुकीसाठीच एस-आय-पीमध्ये यायला हवं. आणि जर तुम्हाला खरंच तुमच्या ध्येयानुसार, गोलनुसार तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवायची असेल तर मात्र एस-आय-पी शिवाय दुसरा पर्याय नाही. मग एस-आय-पीमध्ये खरंच तुमचं वेल्थ क्रिएट होते का? वेल्थ क्रिएट होण्यासाठी यामध्ये तुम्हाला वेळ आणि सातत्य द्यावं लागते आणि ज्या वेळेस मार्केट पडेल अशा वेळेस आपण त्यामध्ये टॉप अप केलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस रुपी कॉस्ट ॲव्हरेजचा फायदा घेण्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक्स्ट्रा मनी जर आपल्याकडं असेल तर आपण त्यामध्ये टाकायला हवं. म्हणजे काय तर ज्या वेळेस मार्केट पडेल म्हणजे आपण मार्केटला टायमिंग करू शकत नाही. मार्केट केव्हा खाली राहील किंवा वरे राहील हे आपण आपल्या मनाने धरू शकत नाही. परंतु ज्या वेळेस मार्केट 2% 3% खाली मार्केट पडलेलं असेल त्यावेळेस जर आपल्याकडे चांगल्या प्रकारची अमाऊंट असेल तर आपण त्यामध्ये गुंतवण्यास काहीही हरकत नाही. कारण यामध्ये तुम्ही जेवढं रुपी कॉस्ट ॲव्हरेजचा फायदा तुम्हाला मिळवता येईल किंवा त्यामध्ये जास्तीत जास्त युनिट आपण कसं कलेक्ट करू यावर सगळा आपला जे काही वेल्थ क्रिएटचा खेळ आहे तो त्यावर अवलंबून आहे. म्हणून एस-आय-पी करत असताना वेळ, सातत्य आणि तुम्हाला संयम हा खूप महत्त्वाचा आहे. आणि जर ज्या लोकांकडे वेळ, सातत्य आणि संयम आहे असेच लोक या एस-आय-पीमध्ये पैसे बनवू शकतात. हा एस-आय-पीचा खेळ जो आहे तो सर्वसामान्य लोक किंवा कुणीही ज्यामध्ये ह्या सर्व गोष्टी प्रिपेअर करू शकतील असेच लोक एस-आय-पीमध्ये वेल्थ क्रिएट करू शकतात. अन्यथा ज्या व्यक्तींना खूप धरसोड वृत्ती आहे किंवा लगेच पैसे टाकल्याच्या नंतर आपल्याला आपलं क्रिएट वेल्थ होईल असं जर वाटत असेल तर अशा लोकांसाठी ही एस-आय-पी नाही आहे. ज्या लोकांकडे वेळ भरपूर आहे आणि सातत्याने त्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एस-आय-पी करू शकता आणि वेळ पडल्यास, वेळ प्रसंगी मार्केट पडल्याच्या नंतर त्यामध्ये पैसे गुंतवण्याची तुमची ताकद असेल
आणि तुम्ही बिनधास्त असाल तर तुम्ही त्यामध्ये चांगल्या प्रकारची वेल्थ क्रिएट करू शकता. मग मित्रांनो, कशाची वाट बघताय? कोणत्याही परिस्थितीचा आपल्या एस-आय-पीवर परिणाम होणार नाही, कारण रुपी कॉस्ट ॲव्हरेजचा फायदा आपल्याला मिळणार आहे. म्हणून वेळ न करता जेवढ्या लवकर तुम्हाला सुरुवात करता येईल तुमच्या बचतीला, मग आजच आपली बचत सुरुवात करा, एस-आय-पीला सुरुवात करा आणि आपल्या अर्थपूर्ण किंवा फायनान्शियल फ्रीडमला जर सुरुवात करायची असेल तर आजच आपली एस-आय-पी सुरुवात करा. तुम्हाला एस-आय-पीबद्दल आणखी डिटेल्स जाणून घ्यायचं असेल, एस-आय-पीबद्दल काही तुम्हाला गाईडलाईन हवं असेल तर मला कमेंटमध्ये लिहा. एस-आय-पी मी तुम्हाला सर्व मदत करायला तयार आहे.